शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आपल्यावरती आपण रवींद्र चव्हाण यांचे लाभार्थी असल्याचा आरोप केला. काय सांगाल? खरं तर आपण बघितलं असाल की कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 2.5 वर्ष पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण होते आणि त्या रवींद्र चव्हाणांच्या पाठीमागे कसे फिरत होते आणि त्यांच्याच आर्थिक पाठबळामुळे हे कालच्या विधानसभेमध्ये निवडून आले. खरं तर मी रवींद्र चव्हाणांचा लाभार्थी आहे हा आरोप खरं तर रवींद्र चव्हाणांवर आहे, कारण ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. असं असताना महायुतीच्या एका आमदाराच्या विरोधात ते काम करत असतील तर तो आरोप रवींद्र चव्हाणांवर आहे. त्याचं उत्तर रवींद्र चव्हाणांनी दिलं पाहिजे, कारण त्यांनी एका महायुतीच्या आमदाराच्या विरोधात मदत करत असं त्यांचं म्हणणं असेल तर. आणि खरं तर मी आज 2 वर्ष विधानसभेमध्ये आमदार नाही आहे, माझ्याकडे कुठलं पद नाही. असं असताना विकास कामं करायची जबाबदारी ह्यांची आहे. ह्यांची विकास कामं होत नाहीत, त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेत आणि म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये असंही म्हणतात की तुमचे 2 बंधू आहेत नगरपंचायत नगरसेवक आहेत ते त्यांच्यावर निवडून आले आणि तुम्ही विसरला. नाही, खरं तर आपण बघितलं असाल की शिंदे गटाची ताकद या कणकवली मतदारसंघामध्ये शून्य आहे. जे काही 2-3 जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत ते सुद्धा पालकमंत्र्यांनी दिले तेच सदस्य आहेत आणि कणकवली शहरामध्ये त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. आणि खरं तर त्यामुळे त्यांची ताकद घेऊन माझे बंधू निवडून येण्याचं काहीच कारण नाही. त्याचबरोबर त्यांनी उलट त्यांच्या भावाच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला त्यांनी मदत केली असं ते म्हणतायत. तर त्यांनी आपल्या स्वतःच्या भावाच्या विरोधात उमेदवाराला मदत कशी केली? त्याचबरोबर जे कार्यकर्ते त्यांच्यावर समीर नरोडे गेले अनेक वर्ष होते त्यांच्या विरोधात त्यांनी काम कसं केलं? हा तर त्यामुळेच त्यांच्या बरोबरचे अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून गेले, कारण ते आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांवरच्या विरोधात काम करतात. जसे इकडे कणकवलीत नलावड्यांच्या विरोधात असू देत किंवा सावंतवाडीमध्ये विशाल परबांच्या विरोधात असू देत, आणि त्यामुळे ते त्यांचे लोक त्यांना सोडून गेले, त्याची त्यांनी काळजी करा. आपण माझ्यावर गद्दारीचा कलंक नको म्हणून मी उभाटा सोडलेले असं काल म्हणाला होता. मात्र त्यावर बोलताना निलेश राणे असं म्हणतायत की वैभव नाईक घडणार होते म्हणून त्यांना शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म दिला होता. ग्रामपंचायत तुम्ही निवडून येऊ शकत ते म्हणतात. नाही, आता खरं तर मी गेल्या 2 निवडणुकीमध्ये कोणाला पराभूत केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा मी 7-8 हजार मतदारांनी पराभूत झालो. तो सुद्धा लाडके बहीण असू देत, आर्थिक कारण असू देत किंवा मतपेटीची चोरी असू देत, या सगळी कारणं असतील, परंतु मी ती कारणं देणार नाहीत. परंतु मी जो पराभव माझा झाला तो मी स्वीकारलाय आणि मी काम करतो. परंतु ह्यांनी ज्या अनेक पक्षांची मदत घेऊन त्यांनी जो विजय घेतलाय आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की हे जरी आमदार नसले तरी पुन्हा हे सत्य देऊ शकतात, पुन्हा आमदार होऊ शकतात, आणि त्यामुळे ते माझ्यावर आरोप करतात. ज्या काँग्रेसने नाईक कुटुंबियांना सर्व काही दिलं त्या काँग्रेसला सोडून तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये आलाय. तुम्ही नाही, खरं तर काँग्रेससाठी आम्ही बलिदान दिलेलं आहे आणि काँग्रेसमध्ये ह्यांचा पराभव आणि काँग्रेसमध्ये आम्ही कुठलंही पद घेतलं नव्हतं, सगळ्या सिंधुदुर्ग वासियांच्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. उलट ह्यांनी काँग्रेसमधनं खासदारकीची निवडणूक ह्यांनी लढवली, त्याचबरोबर ह्यांनी मंत्रिपदं घेतलीत आणि काँग्रेसची सत्ता गेल्यावर ह्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसची लाभार्थीची पदं घेऊन, शिवसेनेची लाभार्थीची पदं घेऊन, भाजपमध्ये लाभार्थीची पदं घेऊन हे शिंदे सेनेत गेलेले आहेत आणि त्यामुळे ह्यांनी माझ्या निष्ठेबद्दल ह्यांनी शिकवू नये मला. नाही, आपण बघितलं असाल की जे 2 वर्ष मी आमदार नाही, माझी सत्ता नाही, आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे की त्यांच्या शिंदे सेनेचे अनेक कार्यकर्ते की आम्हाला तुमच्या विरुद्ध बोलायला सांगितलंय आणि त्यामुळे आम्हाला बोलावं लागतंय, आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याबद्दल माझा कुठलाही आक्षेप नाही. आज जर असं बोलावं सांगितलं, काल त्यांनी सभेत एका सांगितलं की वैभव नाईकांच्या विरोधात तुम्ही बोला म्हणून. जर त्यांच्याकडे त्यांचे कार्यकर्ते किंवा भाजपचे कार्यकर्ते असते, आज विशाल परब असतील किंवा इकडे मानेकर असतील, विजय केंद्रकर असतील, हे माझ्या विरोधात बोलायचे, परंतु ह्यांनी त्यांच्या विरोधात हे केल्यामुळे ह्यांना खरं तर कार्यकर्त्यांची किंमत नाही. आणि मी आज काय आमदारच नाही, मी काय माझ्याकडे सत्ताच नाही, मी कुठल्या सत्तेच्या पदात पण नाही, आणि त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यासारखं काय नाही ते मला खाजगीच सांगतायत. काही पत्रकारांना सुद्धा ते माझ्यावर आरोप करायला सांगतात, परंतु माझा त्यांच्या विरोधात सुद्धा कुठलाही आक्षेप नाही, कारण ते त्यांचं काम करतात तर त्यांना त्यांचा विश्वास नेत्यांचा गमवू शकतील आणि तो त्यांनी कमवावा असं माझी अपेक्षा आहे. आपण माहित असेल की निलेश राणेंनी कालच्या 2 दिवसापूर्वी एका सभेत सांगितलं की वैभव नाईकांच्या विरोधात तुम्ही बोला म्हणून, आणि त्यामुळे त्यांना असं का सांगावं लागतं? कारण त्यांना अनेक कार्यकर्ते सोडून गेलेले आहेत आणि विशाल परब असतील किंवा भाजपचे अनेक लोक असतील,
ते चांगलं काम करत होते, त्यांच्यावर टीकेला म्हणजे उत्तर देत होते, ते सगळे कार्यकर्ते सोडून गेले आणि ह्या कार्यकर्त्यांना त्यांना सभेत बोलावं लागतं की माझ्यावर टीका करा म्हणून. आणि त्यामुळे अशा कार्यकर्त्यांकडे मी किंमत देणार नाही किंवा मी त्यांच्याकडे त्यांना किंमत उत्तर देणार नाही. नाही नाही, आपण बघितलं असेल की अनेक लोकांना वेगवेगळी खोटी आश्वासनं द्यायची आणि त्या लोकांना त्या वेळी वापरून घ्यायची ही वृत्ती निलेश राणेंची आहे. आणि त्यामुळे हे विशाल बरोबर असतील किंवा अनेक कार्यकर्त्यांना सोडून दिले. नाही नाही, राणे कुटुंब हे दुसऱ्या कार्यकर्त्याला वाढवू देत नाही ही वस्तुस्थिती आहे. इतर लोकांना, अनेक लोकांना आमदार करतो म्हणून सांगितलं आणि त्यांचा वापर करून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या लोकांना, आता काल आपण बघितलं काय सावंतवाडीमध्ये एका नेत्याला सगळ्यांनाच आमदार, 4-5 नेत्यांना त्या ठिकाणी आमदार केलं. याआधी अनेक लोकांना केलं. त्यामुळे ते कार्यकर्ते आज रवींद्र चव्हाणांकडे जात आहेत आणि त्यामुळे हा त्यांच्याबद्दल रोष, जे कार्यकर्ते जात आहेत त्यांच्याबद्दल रोष दिसून येतो.